पहिला चेंडू उत्कृष्ट सिद्धांत यांच्याकडून आणि वनडी डिक्लेअर. एक चेंडू एक धाव. उत्कृष्ट असा फटका आणि एकच धाव. 2 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. कॅच ड्रॉप. 4 चेंडू 4 धावा. वनडी डिक्लेअर केलेली आहे पंचांनी. उत्कृष्ट हा सामना बघायला मिळतोय. 4 चेंडू मध्ये फक्त 4च धावा. आणि हा पुढचा चेंडू. उत्कृष्ट असा फटका डाऊन द ग्राउंड कुणाल यांच्या बॅट मधून. 5 चेंडू 10 धावा. मूर्ती लहान पण कीर्ती महान. कुणाल खूपच उत्कृष्ट असा फटका मारला कुणाल याने. 5 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा चांगला असा फटका आणि हा चौकार कुणालच्या बॅट मधून. एका ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ती 14. खूपच चांगली फलंदाजी बघायला मिळते कुणालच्या बॅट मधून आपल्याला. आणि ठाकूरांना दुसरं षटक आपल्या संघासाठी. महाडवरून ठाकूरांना संघासाठी दुसरा षटक. आणि हा दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. बोंद्यात टाकलाय म्हणजेच यॉर्कर बॉल. डॉट बॉल. 1 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका पण डायरेक्ट अरुणेशच्या हातात आणि झेल बाद. दोन जिवलग मित्र बघायला मिळणार आहेत आपल्याला समोरासमोर. ठाकूर अण्णा आणि ओम गांगण. दोघे खेळाडू महाडचे आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ठाकूरांना यांच्याकडून. 3 चेंडू 15 धावा. तीन चेंडू 15 धावा. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव आलेली आहे आतापर्यंत. आणि कुणाल पुन्हा स्ट्राईकवर. नो बॉल. पंचांचा निर्णय. पंचांचा इशारा. नो बॉल आणि फ्री हिट. अतिरिक्त धाव आणि फ्री हिट. 3 चेंडू 17 धावा झालेल्या आहेत. आणि ही फ्री हिट. बघूया या फ्री हिटचं सोनं ओम कसं करतायत. उत्कृष्ट असा फटका परंतु फ्री हिटला एकच धाव. 4 चेंडू 18 धावा झाल्यात. 4 चेंडू 18 धावा. उत्कृष्ट असा बॅकफुटवर कट मारलाय कुणाल याने. खूपच समंजस अशी खेळी. 5 चेंडू 19 धावा. शेवटचा चेंडू. डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. कुणाल या खेळाडूकडून शिकलं पाहिजे. त्याला माहिती आहे ही एकच ओव्हर आहे जी सांभाळून खेळायची होती आणि ती सांभाळून खेळली आहे त्याने. 2 षटकांनंतर 19 धावा झाल्यात. कुणाल खरंच खूप
आणि पहिला चेंडू चांगला फटका मारलाय परंतु एकच धाव. एक चेंडू 20 धाव झालेली आहे. 20 धावा. पंचांचा निर्णय वाईट बॉल अतिरिक्त धाव. एक चेंडू 21 धावा. पंचांचा निर्णय नो बॉल. पंचांचा निर्णय नो बॉल. ऑन दी लाईन बॉल होता. पंचांचा निर्णय नो बॉल. फ्री हिट. एक चेंडू 22 धावा झाल्यात. फ्री हिट. फ्री हिट. फ्री हिट आहे. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल आणि फ्री हिट. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. एक चेंडू 23 धावा झाल्यात. आणि फ्री हिटचा चांगला उपयोग केलाय हा. 6 गेलाय. 6 षटकार मारलाय ओम गांगण यांनी. फ्री हिट वरती हा उत्कृष्ट असा षटकार. 2 चेंडू 29 धावा झाल्यात. ओम गांगण 3 चेंडू 29 धावा. 2 चेंडू 29 धावा. 4 टू गो. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु एकच धाव. 4 चेंडू 30 धावा. अर्थेंजिओ इन असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा सीपीएल सीझन 2 सेकंड सेमीफायनल. अत्यंत अटीतटीचा असा हा सामना. उत्कृष्ट असा फटका कुणालाच्या बॅट मधून परंतु एकच धाव. 4 चेंडू 31 धावा. चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू 5 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु एकच धाव. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 33. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 33. 3-3-3. सेमीफायनल 2 अंतिम षटक. शेवटचे 6 बॉल. बॉलिंग साठी स्वतः अरुणेश. बॅटिंग क्रीज वरती कुणाल. बघूयात या 6 चेंडूंमध्ये तो काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा पहिला चेंडूवर अरुणेशचा फटका मारला कुणाल याने. उत्कृष्ट अशी फलंदाजी. खूपच चांगली खेळी करतोय कुणाल. या अशा प्रकारच्या प्रेशर मॅचेस मध्ये टेम्परामेंट ठेवणं महत्वाचं असतं आणि इथेच कळतं कोण खेळाडू किती खरा आहे ते. काय अप्रतिम असा झेल पकडला गेलाय. उत्कृष्ट अशी कॅच आपल्याला पाहायला मिळते. गेम महत्वाची अशी विकेट या निमित्ताने होताना दिसते. गेम अवेअरनेस खूपच इम्पॉर्टंट आहे. कॅच कोणी पकडली आहे. सिद्धांत. गेम अवेअरनेसचं हे उदाहरण बघायला मिळते आपल्याला. सिद्धांतने टिपलाय झेल. कुणाल ठरतोय फेल. कुणाल परततोय डगआउटच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानात. शेवटचं षटक. अर्थेंजिओ प्रस्तुत इन असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा एसपीएल सीझन 2. सांगायचं नसतं पर्सेंटेज आणि कोणत्या पार्टीला वोट करताय कधी. आणि बॅक टू बॅक लगातार विकेट. ठाकूर अण्णा यांनी उत्कृष्ट अशी कॅच पकडली पुन्हा एकदा. 2 चेंडूवर 2 विकेट. 2 गडी बाद.
3 चेंडू 39 धावा झाल्यात. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंवर 2 विकेट गेलेले आहेत आणि हा हॅट्रिक बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. 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 3 चेंडू 40 धावा. आणि चांगला असा फटका परंतु एकच धाव. 4 चेंडू 41 धावा. शेवटची ओव्हर. शेवटच्या ओव्हरचे 2 चेंडू. डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. स्कोर काय झालाय? 41. चांगला चांगला फटका आणि चांगला असं हे क्षेत्ररक्षण. एकच धाव. एकच धाव. गेम अवेअरनेस. गेम अवेअरनेस बघायला मिळते या संघाकडून. आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 42. अर्थ एनजीओ प्रस्तुत इन असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा CPL सीझन 2 सेमीफायनल 2. पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या झाली आहे ती 42 धावा झालेल्या आहेत. 43 धावांचं लक्ष आहे. आता हे बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे की नेमकं कशा प्रकारे प्लॅनिंग होत आहे. कमिटीकडनं एक महत्वाची सूचना आलेली आहे. यानंतरचे सामने अत्यंत महत्वाचे आहेत. दोन्हीही फायनलचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तत्पूर्वी बाहेर जे क्रीडा रसिक आहेत, जे कोणी सपोर्टर आहेत आपापल्या मैत्रिणींसाठी, मित्रांसाठी, त्यांना एक विनंती की त्यांनी जरा प्रमाणामध्ये चिअर करायचं आहे. जास्त आरडाओरड करायची नाही आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे हे सामने खेळवता येतील. कारण अशा प्रकारच्या गोष्टी जर घडल्या तर सामन्यांमध्ये व्यत्यय येईल आणि आपल्याला ते सामने जे आहेत ते पूर्ण होताना पटापट दिसणार नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती कमिटीच्या सांगण्यावरून की कृपया करून चिअर करा, पण प्रमाणात करा. जास्त आरडाओरड करू नका. सेकंड इनिंगच्या दिशेने आपण आता वळणार आहोत. सामना सुरू करायचा आहे. 43 धावांचं लक्ष आहे. अल्गोरिदम बॅशर्स बॅटिंग साठी सज्ज. पहिला चेंडू नो बॉल आणि फ्री हिट. अतिरिक्त धाव आलेली आहे पहिल्या चेंडूवर. यावेळी मात्र नक्कीच काळजी घ्यावी लागेल, कारण आता मात्र कोणतीही नेट रन रेटची गणितं नाही आहेत. प्रत्येक अवांतर चेंडू टार्गेट मधलं अंतर कमी करत जाईल. प्रत्येक अवांतर धाव त्या टार्गेट पर्यंत पोहोचवेल. नो बॉल आहे. फ्री हिटला फिल्डिंग चेंज करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक बॉल हा सांभाळून टाकावा लागेल, जेणेकरून जो रिझल्ट असेल तो आपल्या पक्षात येईल. उत्कृष्ट असा फटका आणि एकच धाव. 1 चेंडू आणि धाव संख्या 2. उत्कृष्ट असा फटका आणि पुन्हा एकदा एकच धाव. 2 चेंडू धाव संख्या झालेली आहे 3. उत्कृष्ट असा फटका सिद्धांच्या बॅट मधून आणि हा बघायला मिळतोय
षटकार चेंडू षटकार. चाललाय सीमारेषा पार, सिद्धांतने लगावलाय खणखणीत षटकार. 3 चेंडू 9 धावा. तीन चेंडू 9 धावा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 10 धावा. चार चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा एकच धाव. 5 चेंडू 11 धावा. पहिल्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू. आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा एकच धाव. आणि एका ओव्हर नंतर धाव संख्या झालेली आहे ती 12. एक चेंडू 1 ओव्हर 12 धावा झालेल्या आहेत. एक ओव्हर 12 धावा. 18 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 31 धावा. 10च्या सरासरीने टीमला खेळायचंय. अर्थेंजिओ प्रस्तुत इन असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा CPL सीझन 2 सेमीफायनल 2. 18 चेंडू 31 धावा. उत्कृष्ट असा फटका, पण एकच धाव आली आहे. एकच धाव आली आहे. एक चेंडू 13 धावा झाल्यात. पंचांचा निर्णय नोट बॉल आणि फ्री हिट. अतिरिक्त धाव सुद्धा आणि फ्री हिट सुद्धा. एक चेंडू 14 धावा झाल्यात. एक चेंडू 14 धावा आणि ही फ्री हिट. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. एक चेंडू 16 धावा झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा फ्री हिट. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. एक चेंडू 18 धावा झाल्यात. एक चेंडू 18 धावा आणि पुन्हा एकदा फ्री हिट. हे सगळं कशा घडतं माहिती आहे? याला म्हणतात प्रेशर. कारण टार्गेट डिफेंड करायचं आहे, टप्पा अचूक ठेवायचा आहे. आणि फ्री हिट वरती एकच धाव. 2 चेंडू 19 धावा. 2 चेंडू 19 धावा. 16 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट असा फटका. तीन चेंडू 20 धावा झालेत. 3 चेंडू 20 धावा. 3 चेंडू 20 धावा. 3 टू गो. फलंदाजीसाठी अरुणेश सज्ज. उत्कृष्ट असा फटका, परंतु बॉलवरती नेट्स लागून खाली आणि एकच धाव. चेंडू पडलाय तो नो मॅन्स लँड मध्ये. 4 चेंडू 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. 2 टू गो. गिरीश काळे 4 चेंडू 21 धावा. 2 टू गो. ते कळलं मला, मी तुला स्कोर सांगितला. उत्कृष्ट असा फटका, परंतु परत एकच धाव. 5 चेंडू 22 धावा आणि हा दुसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू. किती काय वाटतंय किती झाले? हो
13 चेंडू 21 धावांची आवश्यकता. नक्कीच 13 चेंडू 21 धावा. उत्कृष्ट असा फटका, परंतु पुन्हा एकदा एकच धाव. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 2 ओव्हर नंतर धाव संख्या झाली ती 23. ते महत्वाचं आहे. विलास वाटे क्या तेजस रासम दिवसभर काम केल्यानंतर दमलेला माणूस कसा दिसतो, असा दिसतो. बघून घ्या तेजस रासमकडे बघा, काय मेहनत असते ती. तेजस रासम जनरेटर, तेजस रासम क्युरेटर, तेजस रासम ऑर्गनायझर. तेजस सगळं करतो, बॉलिंग करतो, बॅटिंग 12 करतो, चेंडू. फिल्डिंग करतो. आणि 20 धावांची आवश्यकता. तेजस कसाही असेल, पण तेजस सेमीला नाही आला रे. तेजस मला माफ कर. तर तेजस तुझ्यावर माझं विशेष प्रेम आहे. तन्मय सावंत यांना दुखापत झाली आहे. रासम साहेब लक्ष द्यायचे. तन्मय सावंत यांना दुखापत झाली आहे. तर त्याच्यामुळेच नाही, तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट मी पोहोचवतो रासम साहेब नियमाप्रमाणे. डेड बॉल, डेड बॉल, डेड बॉल. दीपक लवली. आणि उत्कृष्ट असा फटका. सहा षटकार अरुणेशच्या अरुणेशने बॅटमधून. लगावलाय. खूप षटकार वेळानंतर चेंडू बघायला गेलाय मिळतोय हा सीमारेषा फटकार. पार. अरुणेश याच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकार. खूप वेळानंतर अरुणेशच्या बॅट मधून आहे पेटंट. 11 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. ते पण घेणार. शॉट आहे क्या? पुन्हा एकदा षटकार आणि कुणाल उत्कृष्ट अशी ही कॅच. उत्कृष्ट अशी ही कॅच कुणाल. टर्निंग पॉइंट म्हणावा लागेल का हा या टर्निंग मॅचचा? पॉइंट हा. काय सांगशील, तुला काय वाटतं, ही जी कॅच आहे या कॅच मुळे या सेमीफायनल 2 चं चित्र बदलताना दिसेल का? क्रिकेट आहे, काहीच सांगू शकत नाही. काही होऊ शकतं, काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. गांगण जातो, गांगण जातो. स्प्रिंट मारली 100 मीटर. 10 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 14 धावा. 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता. चांगला फटका मारलाय, परंतु एकच धाव. 9 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका आणि सेमीफायनल 2 मधून फायनलचं तिकीट मिळेल. पंचांचा निर्णय नो बॉल. हेच अतिरिक्त टाळायचं धाव होतं. आणि फ्री हिट हेच सुद्धा. नाही करायचं होतं. हीच अतिरिक्त धाव वाचवायची होती, कारण ही फक्त अतिरिक्त धाव नाहीये. या अतिरिक्त धावासोबत येतोय ती म्हणजे फ्री हिट. बापरे. आणि फ्री हिट वर उत्कृष्ट असे फटकेबाजी सिद्धांतच्या बॅट मधून. टाइम केलाय, फक्त टाइम केलाय आणि दिशा दाखवली बॉलला. उत्कृष्ट असा फटका. सगळा खेळ टायमिंगचा असतो. प्रत्येक वेळी ताकद महत्वाची नसते. आपल्याला हे पुन्हा एकदा पाहायला मिळतंय सिद्धांत याच्या फलंदाजीतून. 8 उत्कृष्ट असं चेंडू timing. 6 धावांची आवश्यकता. नो बॉल आणि मॅच जिंकलीये. मॅच जिंकलीये. फायनल मध्ये पोहोचली ही टीम. मॅच जिंकलीये नो बॉल वर षटकार मारून. आपण काय बघतोय,